काय गरमी होते ना हल्ली, सॉरी सॉरी काय उकडत आहे ना हल्ली. हे त्याचं काय आहे, मी आहे पक्की पुणेकर, जन्मले पुण्यात, वाढले पुण्यात, राहते पुण्यात. पण हे असे काही काही शब्द विदर्भातले येतात माझ्या बोलण्यात. कारण एकच आहे, नवरा माझा नवसाच, सॉरी नवरा माझा विदर्भाचा आहे. तर ही याची सुरुवात म्हणजे तुमच्याही बाबतीत कदाचित होत असेल की जोडीदार जर वेगळ्या गावाचा असेल तर काही शब्द आपलेसे केले जातात. तर याची सुरुवात आमची लग्नाच्या आधीच झाली बरं का थोडीशी. म्हणजे आम्ही लग्नाआधी फोनवर तासनतास बोलायचो आणि मग तेव्हा सुरुवात अशीच व्हायची ना, झालं का जेवण, मग काय होतं जेवायला. मग त्याच्याकडनं बऱ्याच वेळा उत्तर यायचं की कोबी बटाटा रस्सा. इथेच मी गोंधळात पडायचे, अरे कोबीचा रस्सा कसं करतात. कारण आम्ही पुण्यामध्ये कोबी आणि फ्लॉवर असे शब्द वापरायचो, तर इकडे पानकोबी आणि फुलकोबी असे शब्द वापरतात. त्यामुळे तो फुलकोबी आणि बटाटा असा रस्ता असायचा आणि म्हणून माझा गोंधळ व्हायचा. तशीच दुसरी एक गंमत, मी विदर्भात सासरी गेले होते. तर तिथे म्हणजे पुण्यात आपल्याकडे पाणी आलं आणि पाणी गेलं असं म्हटलं जातं. तर विदर्भामध्ये नळ आले आणि नळ गेले असं मी ऐकलं आणि मला गंमत वाटली. म्हटलं नळ तर तिथेच असतो आणि मग नळ आले आणि नळ गेले असं का म्हणतात. मग मी आरशासमोर स्वतःला उभं केलं आणि म्हटलं, अगं बाई, पाणी असेल तर त्या नळाच्या अस्तित्वाला अर्थ आहे ना. त्यामुळे पाणी हा खऱ्या अर्थानं त्या नळाचा आत्मा आहे, त्यातलं चैतन्य आहे, प्राणशक्ती आहे आणि त्यामुळे पाणी आलं की नळ खऱ्या अर्थाने आला, पाणी गेलं की नळ गेला. हे काही चूक नाही आहे म्हटलं. आणि असंच पत्ते खेळताना नहिली दहिली असे काही हिंदी शब्द, म्हणजे हिंदी भाषा तिकडे बऱ्यापैकी मुरलेली असं आपल्याला दिसतं. तर तुमच्या बाबतीत काय आहे, म्हणजे तुमचाही जोडीदार जर असा वेगळ्या गावचा असेल तर तुम्हीही काही अनुभव घेतला आहे का, असेल तर कॉमेंट करून नक्की सांगा. आपण भेटत राहू. तोपर्यंत नमस्कार.